रसिक हो यासे जवळी मर्म बंध सखीचे हे जायासे जवळी व्यासपीठ हे सगळ्यांचे ज्ञानपीठ हे लहान थोरांचे घरकुल हे आपल्या हक्कांचे हातात हात देऊन या सखीच्या प्रेमास दाद देऊया सखीस आपुल्या करूया हॅलो सखी हॅलो सखी हॅलो सखी हॅलो सखी. नमस्कार. हॅलो सखीच्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. स्त्रियांचे प्रश्न हा तसा खूप जुना विषय. खरं तर स्त्रियांच्या प्रश्नांना आजवर अनेकींनी वाचा फोडलेली आहे. स्त्रियांचं स्थान, त्यांचा सामाजिक, घरातला कौटुंबिक दर्जा असं आपण म्हणूया, किंवा त्यातलं स्थान, तिचं शिक्षण, तिचा आत्मविश्वास, तिची आर्थिक, तिची सत्ता, या सगळ्या गोष्टीवर तिचा दर्जा ठरत असतो. आपल्याला माहितीये काही स्त्रियांनी स्वतःच्या शिक्षणाने किंवा स्वतःच्या आर्थिक स्वावलंबनाने आपण म्हणूया मनातली स्वप्न पूर्ण करून अत्यंत आत्मविश्वासाने, मेहनतीने आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. पण या समाजामध्ये अशाही काही स्त्रिया आहेत की ज्यांना आजही सगळं काही असून अजूनही मदतीची गरज आहे. अशा वेळेला त्यांचं मन जाणून घेणं, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणं, त्यांच्यातलं माणूसपण जागवणं आणि इतरांना सुद्धा ते जाणवून देणं, या गोष्टीसाठी अशा कार्यक्रमांची, अशा सुसंवादाची गरज असते. म्हणूनच आजचा प्रश्न, आजचा जो विषय आहे, स्त्रियांचे प्रश्न. अनेक अपाय होत असतात आणि त्यावरचा कायदेशीर उपाय कोणता आहे, समुपदेशनाने कोणता उपाय निघू शकतो, हे आपण जाणून घेणार आहोत मैत्रीपूर्ण संवादातून. त्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत ॲडव्होकेट निलिमा कानेटकर. हॅलो सखीमध्ये आपलं मनापासून स्वागत. गेली 3 दशकं मुळात कायदे तज्ज्ञ तसंच समुपदेशक म्हणून त्या कार्यरत आहेत. अनेक वृत्तपत्रातून त्यांनी उत्तम लिखाण केलेले, स्त्रियांचे अनेक प्रश्न मांडलेले आहेत, समुपदेशन वेळोवेळी केलेलं आहे. आज बाजारामध्ये तिचा अवकाश, ओपनिंग क्लोज डोअर्स आणि अखेर न्याय मिळाला, ही 3 पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत. ती आपण जरूर वाचावीत. मुख्य म्हणजे गेल्या 2 वर्षापूर्वीपासून एक हेल्पलाईन त्यांच्या NGO तर्फे सुरू झालेली आहे. अनेक प्रश्न मनामध्ये जेव्हा येतात, काही मदत मागावीशी वाटते, त्यावेळेला त्या दूरध्वनी क्रमांकावर जर आपण फोन केला तर तिथे आपल्याला काहीतरी आधार मिळू शकतो, काहीतरी वाट मिळू शकते, एवढं निश्चित. आज त्यांचं हे सगळं काम सुरू असताना स्त्री म्हणून त्यांना जाणवणारे आजचे ज्वलंत प्रश्न असतील, त्याच्यावर प्रश्न आहेत तर उत्तरही आहेत कोणती, हे आपण जाणून घेऊया. त्यांच्या प्रश्नामध्ये आपण आपलेही प्रश्न घालूया. त्यासाठी तुम्हाला दूरध्वनी क्रमांक लागतील 24908050, 24988050 आणि मुंबईच्या बाहेरच्या प्रेक्षकांसाठी STD कोड आहे 022. कार्यक्रमाला सुरुवात करूया. कार्यक्रमात स्वागत. थँक्यू सो मच. पूर्वापार स्त्री पुरुष ही मंडळी आहेतच पृथ्वी तलावर, पण बाईची, स्त्रीची म्हणून एक वेगळी मानसिकता जी इथल्या पुरुषप्रधान संस्कृतीने म्हणूया किंवा आजवर निर्माण झालेली आहे. ही नेमकी मानसिकता काय आहे आणि मग सुरू होणारे प्रश्न. खूप थोडक्यात सांगायचं तर कॉम्प्लेक्स इश्यू आहे. म्हणून ही एक छोटीशी गोष्ट आहे. एका गावात एक माणूस हत्तीचं पिल्लू पाळतो. सुरुवातीला काही वर्ष तो त्या हत्तीच्या पिल्लाला बांधून ठेवतो, नंतर मोकळ सोडतो. हत्ती इकडे तिकडे फिरू शकतो, त्याला कसलंही बंधन नाही, काही नाही. पण त्याला ती जी सवय झालेली आहे, तो ते खुंटाळ्याच्या सारखं इथे जाऊन उभा राहतो आणि मला बांधा, ही त्याची मानसिकता, साखळीची, बंधनाची, ही त्याला इतकी ती सवय झालेली असते की तेच त्याला सुरक्षित वाटायला लागतं. आणि अशा तऱ्हेची मानसिकता आपल्याकडच्या किंवा अनेक स्त्रियांची ही मानसिकता असल्यामुळे त्यांना त्यांचे प्रश्न सोडवायला खूप अडचणी येतात.
त्याच्यातून एक सुरक्षितता त्यांना वाटत असते असं वाटतं. सुरक्षितता जरी वाटली तरी ती खूप फसवी असते, कारण त्या परिस्थितीत राहून त्यांच्यावर जे काय अन्याय होत असतात ते मुळात त्यांनाही स्वतःला ते कळतात असं नाही, आणि जे अन्याय होतात हे गृहीतच धरलेलं असतं. त्यामुळे आजूबाजूचा जो परिवार असतो, कुटुंबातला परिवार असतो किंवा शेजारी पाजारी नातेवाईक, सगळे ते तू सहनच कसं करायचं आहेस या मानसिकतेतनं तिला तसंच घडवत असतात. रादर हे संस्कार फार लहानपणापासून आलेले आहेत की तू बाई आहेस तर तुला सहन करायचं. ह्याच्यातनं हे प्रॉब्लेम्स जास्ती वाढतात की तिलाही स्वतःचा कॉन्फिडन्स पूर्ण गेलेला असतो. मग असं वाटतं की जरा त्रास झाला तरी आपल्याला आर्थिक स्थैर्य आहे, घर आहे आणि लग्नाचं स्थैर्य आहे, मग आपण कसं काय त्याच्यातनं बाहेर पडायचं. सोशिक, मनमिळाऊ, समजूतदार वगैरे सगळी ही सगळी जी आपली उपाधी आहेत, बिरुद आहेत, उपाध्या आहेत आणि स्त्रीत्वाचं लक्षण समजलं जातं. पण ते जेव्हा स्वतःच्या जीवाशी खेळतं किंवा स्वतःच्या मुलांच्या जीवाशी खेळतं किंवा त्याच्यातनं जेव्हा या भांडणातनं किंवा घरं उद्ध्वस्त होण्याची परिस्थिती येते, त्यावेळेला ती स्त्री खडबडून जागी होते. माझं म्हणणं आहे की स्त्रीत क्षमता खूप आहे. मल्टीटास्किंग हे तिचा मोठा गुण आहे. तिची संवेदनशीलता हा मोठा गुण आहे. तिचा प्रेमळ स्वभाव, तिचं वात्सल्य हे तिचे मोठे गुण आहेत. पण हे तिला समजले पाहिजे. ह्याचा जेव्हा दुरुपयोग होतो आणि लोक ग्राह्य धरायला लागतात किंवा ग्रांटेड धरायला लागतात, त्यावेळेला मग ते सगळं विस्कळीत होत जातं. मुळात मनात प्रश्न असा येतो की आपल्या घटनेने आपल्याला समान, स्त्री आणि पुरुष समान असं जिथे धरलेलं आहे तिथे किमान गोष्टींसाठी तिला झगडावं लागतं असं का होतं? काही जणींच्या बाबतीत मी म्हणते, आज भले तशी परिस्थिती नसेल, नाहीये, हे खूप चांगलं आहे, पण तरी काही जणींना किमान गोष्टींसाठी सुद्धा भांडावं लागतं. इथे मी म्हणेन नुसतं काही जणींना असं नाहीये, ते काही जणींना हे फायदे मिळतात असं म्हणूया आणि बहुतांश बायकांना मिळत नाहीत असं म्हणूया. जेव्हा आपण ग्रामीण आणि शहरी जीवनाचा विचार करतो तेव्हा जरी कायदे आहेत तर त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे की त्यांना मान दिला जात नाही. तशी समाजाची मानसिकता नाही. कायदे पेपरवरच आहेत आणि ते तिथे छान दिसतात अशीही एक मानसिकता आहे. आपण कायद्याकडे दुर्लक्ष करायचं असतं किंवा ते तुच्छ मानायचं असतं अशी एक मानसिकता आहे. आमच्या घरातलं कल्चर, संस्कार ह्याला अवास्तव महत्त्व दिलं जातं. त्यामुळे बेसिक हेल्थ, एज्युकेशन या गोष्टीही तिला मिळत नाहीयेत. बरोबर. स्त्री भ्रूण हत्येचा प्रश्न फार मोठा आहे. त्यामुळे समाजाची मानसिकता आणि कायदे ह्याच्यातल्या दुरी जोपर्यंत संपत नाहीये किंवा कमी होत नाहीये तोपर्यंत कायदे इफेक्टिव्ह व्हायला अडचणी येतात.